अन्नपूर्णाच किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण मूग डाळीची कुरकुरीत भजी बनवणार आहोत। त्यासाठी ते मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे, एक छोटा चमचा जिरे घेतलेला आहे, 4 हिरवी मिरची घेतलेली आहेत, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। इथे मी एक मोठी वाटी अंदाजे ही 1 पाव डाळ घेतलेली आहे आणि ही 4 तास भिजवून त्यातून पाणी स्वच्छ काढून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण डाळ, मिरची आणि आलं आणि जिरे घालून छान असं बारीक करून घेणार आहोत। इथे मी मिक्सरला डाळ, मिरची आणि आलं एकत्र करून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी बारीक केलेला कांदा घालते, हळद घालून घेते, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। त्याचबरोबर धना आणि लाल तिखट मिरची पावडर घालून घेणार आहे। त्याचबरोबर थोडासा ओवा हातावरची जराशी चुरून त्याच्यामध्ये घालून घेते। त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये मी घालून आता हे सगळं एकत्र मिक्स करून 10 मिनिटं हे असंच भिजत ठेवणार आहे। छान असं हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं मी असंच भिजवून घेते। 10 मिनिटे झालेले आहेत, पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। आता आपण भजी तळून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। तेलही आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण भजी सोडून घेऊया। मंद गॅसवरती आपण अशी छोटी छोटी भजी सोडून घेणार आहोत। तुम्ही हे चमच्यानेही सोडू शकता। छान अशी क्रिस्पी ही मुगाची डाळीची भजी होतात। छान अशी खरपूस होईपर्यंत आपण ही भजी भाजून घेणार आहोत। मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण ही भजी भाजून घेतलेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। त्याचबरोबर राहिलेली ही आपण भजी तेलामध्ये तळून घेणार आहोत। मस्त अशी आपली भजी तळून झालेली आहे। आता आपण काढून घेऊया।